माढा आणि रावेर या दोन्ही लोकसभेमध्ये भाजपकडनं तिकिटासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नाराजी समोर येते। काही ठिकाणी समर्थकांनी राजीनामे देत दबाव तंत्राचा अवलंब केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। रावेर लोकसभेत भाजपनं रक्षा खडसेंना तिकीट दिल्याने इच्छुक अमोल जावळे यांचे समर्थक राजीनाम्याचा इशारा देत आहेत। इकडे माढ्यामध्ये नाईक निंबाळकरांना तिकीट दिल्याने नाराज मोहिते समर्थकांनीही राजीनामे दिले। धक्का तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपनं यंदा महाराष्ट्राच्या तिकीट वाटपात फार मोठे धक्के दिले नाहीत। काही अपवाद वगळल्यास अनेकांना पुन्हा संधी दिली, मात्र त्यावरून इच्छुक उमेदवार समर्थकांच्या माध्यमातून दबाव तंत्र वापरताना दिसतात। रावेर भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे यांना यंदा तिकिटाची आशा होती, मात्र रक्षा खडसे यांनाच संधी दिल्यानं जावळे यांचे समर्थक नाराज झाले। रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभेत भाजप नेहमी सामाजिक समीकरणातून उमेदवार देत आलाय। भाजपकडनं प्रामुख्याने रावेर लोकसभेत लेवा पाटील तर जळगावातनं मराठा उमेदवार असतो। यंदाही या समीकरणातून रावेरमधून लेवा पाटील समाजाच्या रक्षा खडसेंना तर जळगावमधून मराठा समाजाच्या स्मिता वाघ यांना तिकीट दिले। मात्र 2014च्या मोदी लाटेआधी लेवा समाजातीलच भाजपचे हरिभाऊ जावळे रावेरचे खासदार होते। 2009ला रावेर लोकसभेत भाजपचे हरिभाऊ जावळे विरुद्ध राष्ट्रवादीचे रवींद्र भैया पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती। जावळेंना 3,28,843 तर पाटील यांना 3,06,25 मतं पडली। जावळे 28,000 मतांनी जिंकले होते। त्यानंतर 2014 आणि 2019 अशा 2 टर्म रक्षा खडसेंना संधी मिळाल्यानं हरिभाऊ जावळेंचे पुत्र अमोल जावळे तिकिटासाठी इच्छुक होते। रक्षा खडसे खासदार झाल्यानंतर हरिभाऊ जावळे यांना रावेर विधानसभेचं तिकीट दिलं गेलं, मात्र त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकलं नाही। रावेर विधानसभेत काँग्रेसच्या शिरीष चौधरी यांनी भाजपच्या जावळेंचा 15,500 मतांनी पराभव केला। जळगावातील भाजपचे नेते आणि चेहरे बघितले तर मुक्ताईनगर वा रावेर लोकसभेत खडसे, यावलमधनं जावळे हे भाजपचे लेवा समाजातले चेहरे आहेत। जामनेरात गुजर समाजातनं गिरीश महाजन तर 40 गावातनं उन्मेष पाटील आणि अंमळनेरमधनं स्मिता वाघ या मराठा चेहरा। मात्र मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये यावल विधानसभा मतदारसंघ रद्द झाला। अर्धा भाग रावेरला तर अर्धा भाग चोपडा तालुक्याला जोडला गेला, त्यामुळे अमोल जावळे यावेळी लोकसभेसाठी इच्छुक होते। कोणती नाराजी नाहीये, मी पूर्ण आपल्या सोबत आहे आणि कारण की संघटनेचे ते इथले जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, तर मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी शेवटी पक्षाने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली आहे। निवडणुकीची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्यांनी मला विश्वास दिलाय की ताई आपण कोणतीही कमतरता या निवडणुकीमध्ये पडू देणार नाही, मी तुमच्या सोबत आहे आणि जास्तीत जास्त मतांनी आपण ही सीट निवडून आणू, कारण की आपल्याला तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री होताना बघायचं आहे। रक्षा खडसेंच्या उमेदवारीनं भाजपनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शह दिलाय, त्यामुळेच खडसे कुटुंबातूनच उमेदवारी देण्यास इच्छुक दिसत नाहीये। मुझे ऐसे लगता है ये हर सवाल का जवाब हमारे प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंत पटेल साहब अच्छी तरह से दे सकते हैं, क्योंकि मैं बोलूँगी उससे अच्छा है जयंत पटेल साहब ऑफिशियली आपको इस चीज़ के लिए जवाब दे सकते हैं। आपने पार्टी को उम्मीदवारी मंगाया? मैंने उम्मीदवारी नहीं मांगी। खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही। रोहिणीताई खडसे किंवा मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू असा स्वरूपाचं एक धोरण घेतलं। रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता। त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायची या हेतूनच गेले 4-5 वर्षापासून काम करता आहे। त्यामुळे रोहिणीताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राचा उमेदवार नाही। माढ्याचं गणित काय आहे तेही समजून घेऊया। माढ्यात भाजपनं रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिले। माढ्यामध्ये माळशिरससह इतर भागात वर्चस्व असलेल्या मोहिते पाटलांचा निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध आहे। फलटणमध्ये अजित पवार गटाचे रामराजे निंबाळकर यांचाही विरोध आहे। माण खटावमध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे निंबाळकरांच्या सोबत आहेत। सांगोल्यामध्ये शिंदेचे आमदार शहाजी पाटलांसोबत असले तरी देशमुखांच्या शेकाप विरोधात असेल, तर माढ्यातले बबन शिंदे आणि करमाळ्यातील संजय शिंदे अजित पवारांसोबत महायुतीत असूनही निंबाळकरांच्या सोबतीला आहेत। गेल्या वेळी भाजपच्या निंबाळकरांचा विजय हा मोहिते पाटलांच्या मदतीमुळे शक्य झाल्याचं पूर्ण मतदारसंघात म्हटलं जातं। त्यामुळे यंदा काही मोहिते समर्थकांनी राजीनामे दिले, पण ही नाराजी लवकरच दूर होणार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। नाही, मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जाईल, कारण रणजितसिंग मोहिते पाटील, विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत।
एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे, एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाहीत. 2-4 दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल, पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतील. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.